Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the next part of superposition of wave, that is formation of ripples, progressive wave, properties of the progressive waves. In previous video, we had seen the introductory part, that is what is wave, wave motion, different types of waves depending upon whether they need the material medium for their propagation or not, and some common properties. So after studying that part, we have to consider how the waves are formed on the water surface. So this is a very familiar example. When the water surface is quiet, when a stone is struck at a particular point of water surface, then what happens? Whatever the energy received by that water particle because of this stone strike with that water particle, that particle start performing oscillatory motion, up and down motion about its mean position because of absorption of energy. जेव्हा आपण नोनली किंवा अननोनली पाण्याच्या पॉइंट सरफेसवर दगड टाकतो, ज्या पॉइंटला आपण तो दगड तिथे टाकतो त्या पॉइंटला तिथला जो वॉटर पार्टिकल आहे, हा वॉटर पार्टिकल त्या स्टोनची एनर्जी ऍब्सॉर्ब करतो, त्यामुळे त्याची एनर्जी इन्क्रीज होतं, ज्यामुळे तो आपल्या मेन पोझिशन पासून डिस्टर्ब होतो आणि आपल्या मेन पोझिशन अबाउट इट्स मेन पोझिशन दॅट पार्टिकल स्टार्ट व्हायब्रेटिंग और ऑसिलेटिंग अप अँड डाऊन. मग जेव्हा हा पार्टिकल आपल्या मेन पोझिशन पासून डिस्टर्ब होतो, तो अपर एक्स्ट्रीमिटीला जातो, तर मॅटर हॅज नॅचरल टेंडन्सी टू मिनिमाइज इट्स एनर्जी. म्हणून मग हा आपल्या नेबरिंग पार्टिकलला ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी, टोटल नव्हे तर काही एनर्जी ही त्याच्या मोमेंटसाठी वापरल्या गेली, तर उरलेली जी एनर्जी आहे तो आपल्या नेबरिंग पार्टिकलला ट्रान्सफर करतो. पुन्हा नेबरिंग पार्टिकल ती एनर्जी ऍब्सॉर्ब करतं आणि आपल्या मेन पोझिशनच्या अलॉंग पुन्हा आपलं मोशन परफॉर्म करतो. इन अ सिमिलर वे दिस पार्टिकल नाउ मूव toward the upper extremity as the energy absorbed by the water particle from the previous particle. Now the this second water particle transfer the energy to the third and so on. That's why we here just create the disturbance at a single point. आपण एकाच पॉइंटला डिस्टर्बन्स प्रोड्यूस केला जस्ट बाय ड्रॉपिंग द स्टोन. आपण दगड पाण्याच्या एका पॉइंटला ड्रॉप केला, आपण त्या स्टोनला दिलेली पोटेन्शियल एनर्जी ही पहिले कायनेटिक मध्ये कन्वर्ट झाली आणि ती एनर्जी एका वॉटर पार्टिकल किंवा जेवढे वॉटर पार्टिकल त्या स्टोनच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तेवढ्या वॉटर पार्टिकलने ऍब्सॉर्ब केली. त्यामुळे ते वॉटर पार्टिकल्स आपल्या मेन पोझिशनच्या अलॉंग मोशन परफॉर्म करतात. त्यांची एनर्जी वाढल्यामुळे ते आपली एनर्जी कमी करण्यासाठी आपल्या नेबरिंग पार्टिकलला एनर्जी ट्रान्सफर करत जातात आणि या वेळेला दिस पार्टिकल्स कांट मूव बॉडीनी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. फक्त ते त्यांची रिस्पेक्टिव्ह पोझिशन चेंज करतात अबाउट द मेन पोझिशन जस्ट टू ट्रान्सफर द एनर्जी. अशा पद्धतीने एका ठिकाणी प्रोड्यूस केलेलं डिस्टर्बन्स हे डिस्टंट पार्टिकलला आपली एनर्जी ट्रान्सफर करत जातात आणि त्यामुळे काही शॉर्ट टाइम पर्यंत हे डिस्टर्बन्स पुढे पुढे जातं, त्यामुळे तिथे वेव्ह प्रोड्यूस होतं. सो सच डिस्टर्बन्स प्रोड्यूस ऑन द वॉटर सरफेस बिकॉज ऑफ द स्टोन ड्रॉप ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट, दॅट इज नथिंग बट द वेव्ह पल्स. तेच आपण आता इथे लिहिलंय बघा, काय लिहिलंय की वेन अ स्टोन इज ड्रॉप in water, nearby water particles get displaced. जे वॉटर पार्टिकल त्या स्टोनच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील
ते वॉटर पार्टिकल सुरुवातीला डिस्टर्ब होईल. व्हाय? बिकॉज दे रिसीव द एनर्जी फ्रॉम द स्टोन. आणि त्यामुळे हळूहळू ते जे पार्टिकल्स आहेत, ते जे डिस्टर्बन्स आपण एका ठिकाणी प्रोड्यूस केलेलं आहे, ते त्यापासून दूर असणाऱ्या पार्टिकल पर्यंत पोहोचतं. कसं? जस्ट बाय ट्रान्सफरिंग द एनर्जी. म्हणून इथे लिहिलं आहे द डिस्टर्बन्स स्लोली स्प्रेड अँड द डिस्टंट म्हणजे दूरवरचे, द डिस्टंट पार्टिकल्स गेट डिस्टर्ब फ्रॉम देअर पोझिशन ऑफ रेस्ट. सुरुवातीला ते रेस्ट पोझिशनला असतं, नंतर एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे तो डिस्टर्बन्स पुढे पुढे ट्रॅव्हल होतो. सो द वेव्ह डिस्टर्ब द पार्टिकल्स फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. जोपर्यंत एनर्जी ट्रान्सफर होणार नाही तोपर्यंतच तो पार्टिकल आपलं मोशन परफॉर्म करतो. एकदा त्याने एनर्जी आपल्या नेबरिंग पार्टिकलला ट्रान्सफर केली की तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला, मेन पोझिशनला येतो. म्हणून इथे लिहिलंय द वेव्ह डिस्टर्ब द पार्टिकल्स फॉर अ शॉर्ट ड्युरेशन ड्युरिंग इट्स पाथ. आपला ज्या मार्गाने तो डिस्टर्बन्स जात आहे त्या वेळेला केवळ एनर्जी ट्रान्सफर होईपर्यंत ते डिस्टर्बन्स पुढे पुढे जातं. आता आपण सांगितलं की दे आर नॉट बॉडीली मूव्ह फ्रॉम देअर पोझिशन. ते नुसतं आपल्या अबाउट देअर मेन पोझिशन व्हायब्रेट होतात, ऑसिलेट होतात कुठपर्यंत? टिल द एनर्जी दॅट गेट ट्रान्सफर टू द नेबरिंग पार्टिकल. सो सच डिस्टर्बन्स caused by the stone for a short duration, that is called as the wave pulse. So this is how the water wave can be produced, or the wave can be produced on the water surface. This is a very familiar example to us. Now we have to consider what do we mean by progressive wave, and we have to consider the different characteristic of progressive wave. So progressive wave is simply the wave which continuously advances in forward direction. जी वेव फॉरवर्ड डायरेक्शनला कंटिन्युअसली प्रोपगेट होतं, मूव्ह होतं विदाउट एनी डॅम्पिंग और ऑब्स्ट्रक्शन, त्या वेव्हला आपण म्हणतो सिम्पली प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तीच डेफिनेशन आपण इथे घेतली आहे वेगळ्या पद्धतीने. द वेव्ह इन विच द डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम ट्रॅव्हल. कारण आपण वेव्ह इज सिम्पली द oscillatory disturbance traveling through the medium without change of form. त्याला आपण wave म्हणतो. The wave in which disturbance produced in the medium travels in the given direction continuously without any damping or obstruction from one particle to another particle, that is called as the progressive wave. अशी वेव्ह की ज्या वेव्ह मध्ये डिस्टर्बन्स हे दिलेल्या डायरेक्शनला कंटिन्युअसली मूव्ह होत असेल आणि ते मूव्ह होत असताना डॅम्पिंग आणि ऑब्स्ट्रक्शन म्हणजे देयर इज नो चेंज इन द एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल आणि ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळा. सो फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर, that is called as the progressive wave. Light waves, sound waves, that are considered as a progressive waves. मग ह्या वेव्स प्रोड्यूस झाल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या प्रॉपर्टीज स्टडी करायला मिळतात बघा. तर त्यालाच आपण म्हटलेलं आहे कॅरेक्टरिस्टिक. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक दिली आहे, जेव्हा आपण वेव्ह कोणत्याही मीडियम मध्ये सेटअप करतो तेव्हा तिथले जे पार्टिकल्स असतात दे स्टार्ट व्हायब्रेटिंग अबाउट देअर मेन पोझिशन. म्हणून पहिला पॉइंट लिहिला आपण, ईच पार्टिकल इन अ मीडियम परफॉर्म द सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. जेव्हा ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह मीडियम मध्ये प्रोड्यूस करू आपण बाय क्रिएटिंग द डिस्टर्बन्स, त्यावेळेला त्या मीडियमचे सगळे पार्टिकल्स एकाच टाइपचं मोशन परफॉर्म करेल. ऑल द पार्टिकल्स परफॉर्म द सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन अबाउट देअर मेन पोझिशन. आणि आपल्याला माहिती आहे पार्टिकल्स व्हायब्रेटिंग about their mean position either in up and down or to and fro, that perform the simple harmonic motion. All the particles of the medium perform the simple harmonic motion. असं पण आपण याला सांगू शकतो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिकला. जेव्हा
एखाद्या मीडियम मध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण प्रोड्यूस करू तेव्हा त्या मीडियमचे सगळे पार्टिकल्स एकाच टाइपचं मोशन परफॉर्म करतात. कोणतं? दॅट इज द सिंपल हार्मोनिक मोशन. मग ते मोशन परफॉर्म करत असताना व्हॉट अबाउट देअर एम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. तर इथे आपण दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये लिहिलंय ऑल पार्टिकल्स ऑफ द मीडियम हॅव सेम एम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. सगळे पार्टिकल्स हे सारख्याच एम्प्लिट्यूडने, पिरियडने आणि फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होतात. का आपण इथे ऑलरेडी लिहिलेलं आहे विदाउट एनी डॅम्पिंग, म्हणजे एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट झालं आणि त्यांचा पिरियड जर सेम असेल तर फ्रिक्वेन्सी पण सेम राहतं. म्हणून मग इथे फक्त एक गोष्ट ही चेंज होतं, द फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अदर. एव्हरी पार्टिकल lag in every next particle, lag in phase than the previous particle. इथे जे particles व्हायब्रेट होतात, the phase changes from one particle to other. phase म्हणजे angle. त्यानंतर no particles remain permanently at rest. कोणताच पार्टिकल मीडियमचा ही वेव्ह तयार झाल्यानंतर रेस्ट पोझिशनला राहत नाही. प्रत्येक पार्टिकल हा आपल्या अपर एक्स्ट्रीमिटी वरून पुन्हा रेस्टला येतो, म्हणजे त्याच्या मेन पोझिशनला येतो मोमेंटरी, क्षणिक, आफ्टर ट्रान्सफरिंग द एनर्जी. म्हणून इथे दिलाय नो पार्टिकल्स रिमेन परमनंटली ॲट रेस्ट. ईच पार्टिकल कम टू रेस्ट मोमेंटरी while at extreme position of vibration. व एक्स्ट्रीम पोझिशनवरून आल्यानंतर अगदी थोड्या वेळापुरता तो रेस्ट पोझिशनला येतो, पुन्हा एनर्जी ऍब्सॉर्ब करतो, पुन्हा त्याचे अप अँड डाऊन मोशन हे कंटिन्युअसली सुरू राहतं. त्यानंतर जेव्हा हे पार्टिकल्स मेन पोझिशन क्रॉस करतात तेव्हा त्यांची व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असते. म्हणून इथे दिले आपण पार्टिकल्स attain the maximum velocity when they pass to the mean position. नाही तर का पुढे जाण्याच्या आधी ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण कोणाला म्हणतो? द वेव्ह विच कंटिन्युअसली ॲडव्हान्सेस इन फॉरवर्ड डायरेक्शन. जी वेव्ह एका विशिष्ट दिशेला कंटिन्युअसली पुढे जातं विदाउट एनी ऑब्स्ट्रॅक्शन, विदाउट एनी डॅम्पिंग, त्या वेव्हला आपण प्रोग्रेसिव्ह म्हणतो. मग तेच आपण इथे दिलेले आपल्या टेक्स्टबुक मध्ये, द वेव्ह इन विच डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम travels in a given direction continuously without any damping or obstruction from one particle to another, that is called as progressive wave. मग हे प्रोग्रेसिव्ह वेव्ह एखाद्या मीडियम मध्ये सेटअप झाल्यानंतर तिथले पार्टिकल्स कसे व्हायब्रेट होतात? all the particles of the medium perform the same type of motion, that is the simple harmonic motion. How they vibrate? They vibrate with the same period, amplitude and frequency. Only they vibrate with the different phase. The phase of every next particle lag than the previous particle. So no particle remain permanently at rest. Each particle come to rest momentarily after crossing the extreme position. When the particle possesses the maximum velocity after crossing the mean position. During the transfer of wave, during the propagation of wave, only energy that get transferred. There is no transfer of matter. There is no actual migration of particles of the medium. ही वेव्ह ट्रान्सफर होत असताना, प्रपोगेट होत असताना नेबरिंग पार्टिकलला केवळ एनर्जी, आपण म्हणू शकतो एनर्जी अँड मोमेंटम दॅट गेट ट्रान्सफर ड्युरिंग द प्रपोगेशन ऑफ वेव्ह. देयर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. मॅटर हे ट्रान्सफर केला जात नाही, केवळ एनर्जी आणि मोमेंटम हे ट्रान्सफर होतं. इथे एनर्जी ट्रान्सफर आपण कन्सिडर केलाय. द वेव्ह प्रपोगेट्स थ्रू द मीडियम विथ द सर्टन स्पीड अँड दॅट स्पीड डिपेंड अपॉन द मीडियम थ्रू विच दॅट वेव्ह प्रपोगेट. आपण ती वेव्ह कोणत्या मीडियम मधून प्रपोगेट करतोय, सॉलिड, लिक्विड की गॅस, त्या सॉलिड, लिक्विड आणि गॅस मीडियमवर त्याची व्हेलॉसिटी ही डिपेंड असतं, स्पीड हे डिपेंड असतं. नाउ डिपेंडिंग अपॉन द व्हायब्रेशन, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन of particles of the medium with the direction of propagation, progressive waves classified into
two types, two categories, that is transverse wave and longitudinal wave. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये पार्टिकल्स हे कसे व्हायब्रेट होतात, दोनच त्याच्या आहेत, आयदर परपेंडिक्युलरली और पॅरलली. द प्रोग्रेसिव्ह वेव्ह in which particles of the medium vibrate perpendicular to the direction of propagation. Let us consider a string whose one end is fixed to the rigid support and to the other end. If we give the jerk, then the wave set up along the length of string. आता या ठिकाणी आपण त्याला जर्क देतोय, हा फ्री एंड आहे, आपल्या हातामध्ये आहे, हा रिजिड सपोर्टला फिक्स केलेला आहे. मग इथे जर आपण त्या स्ट्रिंगला असं जर्क करत असेल, डिस्टर्ब करत असेल, तर त्याचे जे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स अप अँड डाऊन मोशन परफॉर्म करतात अबाउट देअर मेन पोझिशन, आणि हे डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन आणि त्या पार्टिकल्सची व्हायब्रेशनची डायरेक्शन बघा कशी आहे, परपेंडिक्युलर. म्हणून द प्रोग्रेसिव्ह वेव्ह इन विच particles of the medium vibrate perpendicular to the direction of propagation, त्याला म्हणतो आपण ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये हा जो अपर कॉन्व्हेक्स पार्ट असतो याला क्रिस्ट म्हणतात, हा जो लोअर कॉन्केव्ह पार्ट आहे याला ट्रफ म्हणतो. ट्रान्सवर्स वेव्ह ही क्रिस्ट आणि ट्रफने तयार झालेली असते. द वेव्ह which is set up along the length of string, that is the example of transverse wave. आणि the wave in which particles of the medium vibrate parallel to the direction of propagation. केवळ एका शब्दाचा फरक आहे दोघांच्या डेफिनेशन मध्ये. The progressive wave in which particles of the medium vibrate perpendicular, the wave in which particles of the medium vibrate perpendicular to the direction of propagation, त्याला आपण ट्रान्सवर्स वेव्ह म्हणतो. आणि the wave in which particles of the medium vibrate parallel to the direction of propagation, त्याला आपण longitudinal wave म्हणतो. साउंड वेव्ह हे longitudinal wave आहे. साउंड वेव्ह is the example of longitudinal wave which can be represented by drawing these parallel lines having greater particle density and less particle density. The region having greater particle density called as compression, and the region having less particle density called as rarefaction. This compression and rarefaction that are alternately produced, compression and rarefaction constitute the one longitudinal wave similar to that of here. Crest and troughs are alternately produced. One crest and one trough constitute the one wave. So these are all about the progressive wave and its characteristics.